उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री दुर्गा देवी की जय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, सध्या नवरात्री सुरू आहे। नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं महत्त्व वेगळं आहे। नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 विविध रूपांची पूजा करत असतो, त्याचबरोबर 9 विविध माळा अर्पण करतो, 9 वेगवेगळे नैवेद्य देखील अर्पण करत असतो। त्याचप्रकारे नवरात्रीतील अतिशय महत्त्वाचा विधी म्हणजे कन्यापूजन। कन्यापूजन केल्याशिवाय आपली नवरात्री जी आहे ती अपूर्ण आहे। आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला कन्यापूजनाशिवाय मिळत नाही अशी मान्यता आहे। म्हणून एकतरी कन्यापूजन हे आपण करायला हवं। कारण बघा, ज्या कुमारिका मुली असतात, ज्या कन्या असतात, त्या साक्षात देवीचं स्वरूप मानल्या जातात। त्यामुळे अशा कन्येचं पूजन केल्याने आपल्याला साक्षात आई भगवतीचे आशीर्वाद लाभतात। म्हणूनच कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये करायलाच हवं। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे, किती कन्या पूजल्याने तुम्हाला काय लाभ होतात, नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असताना अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला कन्येला आवर्जून द्यायचीच आहे, ती भेटवस्तू कन्येला दिल्यानंतर त्या कन्येने त्या वस्तूचं काय करावं, आणि जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्यापूजन करणार असाल तर अशा वेळेस एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची, ही चूक अजिबात करायची नाही। याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, खरं तर नवरात्रीतील कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही कन्यापूजन जे आहे ते करू शकता। कारण बऱ्याचशा वर्किंग लेडीज असतात, त्यांना वेळ नसतो, नियमाअभावी किंवा अडचणी असतात, मासिक धर्म असेल किंवा पुढे काही इतर कामासाठी गावाला जायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी, आज तर 5वी माळ आहे तर आजच्या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन केलं तरी चालतं। पण खरं सांगायचं झालं तर नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन करणं अतिशय शुभ मानलं जातं। कारण या दिवशी केलेली पूजा जी आहे ती लवकर फलित होते, तुमच्या इच्छा मनोकामना या सेवेमुळे पूर्ण होतात अशी मान्यता आहे। म्हणूनच आपण बघतो की अष्टमी तिथीला बऱ्याचशा घरांमध्ये कन्यापूजनासाठी मुलींना बोलवतात। त्यामुळे अष्टमी तिथीला प्रत्येकाने आवर्जून हे कन्यापूजन करावं। अष्टमी तिथीला नाही जमलं तर नवमीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण उपवास सोडतो त्या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन करू शकता। आता बघा, कन्यापूजनासाठी किती वर्षाची मुलगी असावी? खरं तर कन्यापूजेसाठी तुम्ही 10 वर्षाच्या आतल्या मुलीलाच बोलवायचं असतं। कारण मुलगी अशी असावी जिचा मासिक धर्म सुरू झालेला नसावा, अशीच कन्या जी आहे ती देवी स्वरूप मानली जाते। म्हणून कन्यापूजेसाठी तुम्ही 10 वर्षाच्या आतल्या मुलीला निवडायचं आहे। त्याच्यावरची म्हणजे मासिक धर्म आलेली मुलगी जर असेल तर ती कन्यापूजेसाठी चालत नाही। आता कन्यापूजन तुम्ही किती करू शकता? तर कन्यापूजन तुम्ही 1, 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येमध्ये करायचं आहे। आणि जर कन्या आपल्या घरातील असेल तर चालते का? तर हो, तुमच्या घरामध्ये 1 ते 10 वर्षाच्या आतली मुलगी असेल तर तिचं तुम्ही पूजन करू शकता। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलीसोबत इतर तिच्या मैत्रिणी असतील तर त्यांना देखील पूजेसाठी बोलू शकता। आणि जर घरामध्ये कन्या नाही, तुमच्या घरामध्ये मुलंच आहेत, तर तुम्ही बाहेरच्या गरीब गरजू मुलींची देखील पूजा करू शकता। तुम्ही एखाद्या मंदिराबाहेर गेला तर तिथे खूप मुली बसलेल्या असतात, त्यांचं पूजन केलं तर तुम्हाला खूप खूप पुण्य लाभेल। त्यामुळे त्या मुलींचं देखील तुम्ही पूजन करू शकता। असं नाही की तुम्ही चांगल्याच घरातल्या मुली बोलवाव्यात। बघा, खरं सांगायचं तर आपण ज्यावेळेस एखाद्या गरीब गरजू व्यक्तीची अशी मदत करतो, तिची पूजा करतो, तिला काही वस्तू आपण दानाच्या स्वरूपात म्हणा किंवा पूजा केल्याने आपण ज्या वस्तू त्यांना देतो त्यामुळे त्या खुश होतात आणि त्यामुळे देवीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला लाभत असतात। त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता जर घरात कन्या नसेल। कारण बऱ्याचदा अशा कमेंट येतात की आमच्या घरात कन्या नाही आहे, मग आम्ही पूजा कशी करावी वगैरे। तर तुमच्या आजूबाजूला ज्या मुली असतील त्यांना तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही देवीच्या मंदिरात जा, तिथे तुम्हाला भरपूर मुली मिळतील आणि त्यांचं पूजन तुम्ही तिथे बसून करायचं आहे। तर साहजिकच तुम्हाला सर्व साहित्य जे आहे ते घरून घेऊन जायचं आहे। आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असताना ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी आहे ती कन्येला द्यावीच लागते, तरच तुम्ही केलेल्या पूजेचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं। तर ती कोणती वस्तू आहे आणि कन्यापूजन कसं करायचं, किती वर्षाच्या मुलीचं पूजन केल्याने तुम्हाला कोणते लाभ होतात आणि किती मुली पूजल्याने काय लाभ होतात, ही देखील अतिशय महत्त्वाची माहिती मी शेअर करणार आहे। तर चला, आधी आपण आता कन्यापूजन कसं करायचं हे डिटेलमध्ये बघूयात। तर कन्यापूजेसाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती एक आसन टाकायचं। आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, कारण कोणतीही पूजा किंवा सेवा करत असताना ती जमिनीवरती बसून करू नये। त्यानंतर औक्षणाचं ताट घ्यायचं आहे
आता पाय धुण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे, एक ताट घ्यायचं, त्यानंतर जी भेटवस्तू आपण देणार आहोत ती घ्यायची आहे, एक चुनरी लाल रंगाची घ्यायची. कन्यापूजन करत असताना कन्येला आसनावरती बसवायचं. सर्वप्रथम तिच्या डोक्यावरती ही ओढणी किंवा चुनरी जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित म्हणजे दिव्याच्या साक्षीनेच आपण कोणतीही सेवा करतो, तर औक्षणाचं जे ताट आपण घेतलेलं आहे त्यातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची. जे ताट आपण घेतलेलं आहे पाद्यपूजनासाठी ते ताट पायाखाली ठेवायचं आणि कलशातील पाण्याने कन्येचे पाय जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. जेवढ्या कन्या तुम्ही बोलवलेल्या असतील तेवढ्या सर्व कन्यांचे अशाच प्रकारे पाय धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या पदराने किंवा तुम्ही एखादा रुमाल घेऊ शकता, त्या रुमालाने कन्येचे पाय पुसून घ्यायचे. हे पाणी जे आहे ते कुठेही रस्त्यात फेकायचं नाही, तर तुळस सोडून इतर झाडांना तुम्ही ते टाकायचे, कारण आपण या कन्येचं देवी स्वरूप समजून पूजन करणार आहोत. आता हे पूजन झाल्यानंतर दोन्ही पायावरती थोडंसं कुंकू ओलं करून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. ज्याप्रमाणे मी स्वस्तिक काढते अगदी तसंच परिपूर्ण स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडला 2 उभ्या रेषा काढायच्या. असंच स्वस्तिक दुसऱ्याही पायावरती काढायचं. जेवढ्या तुम्ही कन्या बोलवलेल्या असतील 5 संख्येमध्ये, तर त्या 5ही कन्येच्या पायावरती अशाच प्रकारे तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वस्तिक शुभचिन्ह पायावरती काढायचं. त्या स्वस्तिकचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, फुलं अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्याला कन्येचं पूजन करायचं आहे. आता कन्यापूजेसाठी जेवढ्या कन्या तुम्ही बोलवलेल्या असतील किंवा तुम्ही घरच्याच कन्येचं पूजन करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून खीर ही करायची आहे आणि कन्यापूजन झाल्यानंतर खीर तिला खायला घालायची आहे. पाद्यपूजन झाल्यानंतर कन्येच्या कपाळी तुम्हाला कुंकू लावायचं आहे, ओलं कुंकू, त्यानंतर अक्षता लावायच्या आहेत. सर्वप्रथम सुपारीनी, त्यानंतर तुम्हाला सोन्यानी किंवा 1 रुपयाच्या नाण्यानी ओवाळून घ्यायचं आहे, कारण देवी स्वरूप समजून आपण तिचं औक्षण करणार आहोत. तर सुपारी 3 वेळा ओवाळून घ्यायची, सोनं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळून घेत असताना ते ओवाळल्यानंतर परत ते ताटाला स्पर्श करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही साखर किंवा पेढा वगैरे खायला घालू शकता. आता औक्षण करून झाल्यानंतर जी भेटवस्तू तुम्ही आणलेली आहे ती भेटवस्तू कन्येला द्यायची आहे. मग तुम्ही एखादा ड्रेस आणू शकता किंवा जी तिच्या उपयोगात येईल, शाळेसाठी म्हणा किंवा खेळण्यासाठी त्या वस्तूचा वापर होईल, म्हणजे अशी वस्तू जी तिच्या उपयोगात येईल अशीच वस्तू तुम्ही तिला भेट स्वरूपात द्यायची आहे. मग हेअर बेल्ट देऊ शकता, रुमाल देऊ शकता, अशा वस्तू द्यायच्या आहेत. आणि त्याबरोबर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची वस्तू द्यायची ते म्हणजे श्रीफळ. आता हे श्रीफळ जे आहे ते या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. त्यावरती तुम्ही एक गजरा म्हणजेच वेणी ठेवायची. जेवढ्या कन्या तुम्ही बोलवणार असाल तेवढ्या प्रत्येक कन्येसाठी एक एक श्रीफळ तुम्हाला घ्यायचं आहे. अशाच प्रकारे त्यावरती एक एक गजरा अर्थात वेणी ठेवायची आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे. आता श्रीफळ म्हणजेच नारळ कन्येच्या हातात देत असताना नारळाचा शेंडा हा देवीकडे म्हणजेच कन्येकडे असावा आणि ते नारळ तिला द्यायचं आहे देवी स्वरूप समजून आणि तिचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. कन्यापूजेमध्ये श्रीफळ हे अतिशय महत्त्वाचं आहे, याशिवाय कन्यापूजन तुमचं अपूर्ण आहे. ही भेटवस्तू दिल्यानंतरच तुमचं कन्यापूजन जे आहे ते पूर्ण होतं. यानंतर तुम्ही तिला जेवायला केलेलं असेल तर जेवायला देऊ शकता किंवा तुम्ही खीर जरी दिली तरी चालते. आता जी वस्तू आपण दिलेली आहे त्यामध्ये श्रीफळाचं जर घरचीच कन्या असेल किंवा बाहेरची असेल त्यांनी काय करायचं, तर श्रीफळ हे प्रसादा स्वरूप समजून त्यांनी फोडून खायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे ते तुमच्या घरातील कन्या असेल तर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचं आहे आणि जर कन्या बाहेरची असेल तर तिला सांगायचं किंवा तिच्या आईला सांगायचं की हे 1 रुपयाचं नाणं त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये ठेवावं. नवरात्रीमध्ये आपण देवी स्वरूप समजून ही भेटवस्तू कन्येला देत असतो, यामुळे देवीचे आशीर्वाद लाभतात आणि ते जे 1 रुपयाचं नाणं आहे हे जर आपण जपून ठेवलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे. आता किती वर्षाच्या मुलीचं पूजन केल्याने काय लाभ होतात, तर 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका असते, तिचं पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची मुलगी त्रिमूर्ती स्वरूपात असते, तिचं पूजन केल्याने ती आपलं कल्याण करते. 4 वर्षाची मुलगी जी आहे ती कल्याणी असते, तिचं पूजन केल्याने घराचं कल्याण होतं. 5 वर्षाची जी मुलगी असते ती रोहिणी स्वरूपात असते, तिचं पूजन केल्याने ती आपल्याला रोगमुक्त करते. 6 वर्षाची मुलगी जी आहे ती कालिका स्वरूपात असते, तिचं पूजन केल्याने ती आपल्याला राजयोग प्रदान करते. 7 वर्षाची मुलगी जी आहे ती चंडिका असते, ती आपल्याला ऐश्वर्य प्रदान करणारी असते. 8 वर्षाची कन्या जी आहे ती शांभवी रूपात असते, शांभवी रूप जे आहे ते आपल्याला विजय प्राप्त करून देतं. त्यानंतर 9 वर्षाची मुलगी जी आहे ती दुर्गा देवीच्या रूपात असते, ती आपल्या सर्व शत्रूंचा नाश करणारी असते. 10 वर्षाची मुलगी जी आहे ती सुभद्रा स्वरूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 पासून ते 10 वर्षाच्या मुलींपर्यंतचं कन्यापूजन जे आहे ते करू शकता.
आता 2 वर्षापासून असं मी का म्हणते, बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमची मुलगी जी आहे ती खूप छोटी आहे, 2 महिन्याची आहे, 6 महिन्याची. 6 महिन्याची मुलगी असेल किंवा अगदीच 2 वर्षाच्या खालची मुलगी असेल तर ती काही खाणार नाही. आणि आपण जेव्हा कन्यापूजन करतो तेव्हा आपण मुलींना काहीतरी खायला देत असतो. मग ती गोड खीर असेल किंवा आपण जेवणही देत असतो, ज्यामध्ये पुरी, खीर, काळे चणे असं जेवण देत असतो. मग अशी एकदम छोटी मुलगी तुम्ही पूजेसाठी घेतली तर तुम्ही तिला खाऊ नाही घालू शकणार. म्हणून मग 2 वर्षापासूनच्या मुलींचं महत्त्व मी तुमच्यासोबत शेअर केलं. पण तुमची मुलगी खूप छोटी आहे, 3 महिन्याची आहे, तर त्या मुलीचं पूजन करावं की नाही, तर नक्कीच तुम्ही अशा मुलीचं पूजन करू शकता. बघा, मी सांगितल्याप्रमाणे अगदी जन्माला आल्यापासून ते मासिक धर्म येईपर्यंत ती मुलगी जी आहे ती देवी स्वरूपात असते. म्हणून अशा मुलींचं तुम्ही पूजन करू शकता. आता छोटी मुलगी आपण अगदीच बाहेर पाठवू शकत नाही, पण घरच्या घरी अशा मुलींचं आपण पूजन करू शकतो आणि तिला थोडीशी साखर जरी खाऊ घातली तरी चालते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा अधिक तुम्ही जर मुली बोलवणार असाल तर बघा कसं आहे, 1, 5, 7, 9 या संख्येमध्ये मुलींना बोलवायचं असतं जेव्हा आपण घरी कन्यापूजन करतो. तसं तर 1 बोलवली तरी चालते, पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बोलू शकता. एकापेक्षा अधिक कन्या तुम्ही बोलवणार असाल तर त्या कन्येसोबत तुम्हाला एक मुलगा देखील बोलवायचा असतो, ज्याला भैरव म्हटलं जातं. आणि कन्यापूजेमध्ये भैरव हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे कन्यापूजा करत असताना तुम्हाला अशाच प्रकारे पूजन जे आहे ते सर्व कन्यांचं करायचं आहे, जसं मी व्हिडिओत सांगितलं. आणि प्रत्येक कन्येला तुम्हाला भेटवस्तू द्यायची आहे आणि भैरव जो आहे तो तुम्हाला कन्यापूजेमध्ये बसवायचा आहे जेवायला, आणि त्याला देखील तुमच्या इच्छेनुसार भेटवस्तू जी आहे ती द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने महिलांनो कळकळीची विनंती आहे, तुम्ही आत्तापर्यंत नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलेलं नसेल तर नक्की करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण जे कन्यापूजन करतात नवरात्रीमध्ये त्यांना खूप सुंदर अनुभव येतात, त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून कन्यापूजन जे आहे ते नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. तर चला, झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.